आज या ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या या शाळेचं सांगितलं 72 या ठिकाणी वर्गवारी होती ती आता 102 झाली. त्याचं कारण शिक्षकांना द्यावं लागेल. कारण तर त्या मुलांविषयी असणारी आत्मीयता, त्यांच्या प्रगतीचा असणारा या ठिकाणी ध्यास त्या शिक्षकांच्या मनामध्ये आहे आणि तो त्यांनी प्रत्यक्षात उतरवला. म्हणून आज या ठिकाणी 72 मुलांची संख्या 102 होऊन पोहोचली. हा खरं तर सर्व हा श्रेय जातो त्या शिक्षकांना, कारण ती आत्मीयता त्यांच्या ठिकाणी आहे. आज 15 ऑगस्ट आहे, सर्वांना श्रुत आहे. भगतसिंग, राजगुरू सर्वांनी या ठिकाणी आपल्या देहाची आहुती दिली आणि या ठिकाणी देश स्वतंत्र झाला. ते तुम्हाला बिंबवले, ते तुम्हाला शिकवलंय. पण गेले 1100 वर्ष आपल्या देशावर त्यांचं राज्य होतं, ज्याने आपल्याला लुटलं, देश लुटून नेला. कुठेही ते आज तुम्हाला शिकवलं गेलं नाहीये. मान्य आहे ना? 1600 शतकामध्ये इंग्रज या देशामध्ये आले. 1600-1700 शतकामध्ये त्यांनी काही हालचाल केली नाही. ते धंदा करण्यासाठी आले, त्यांनी केलं. पण ज्यावेळी आपापसात भांडणं झाली भारतातील राज्यामध्ये आणि मग त्यांना या ठिकाणी राजांनी त्यांचा या ठिकाणी आम्हाला संरक्षण द्यावं आणि संरक्षण घेतलं. आणि काय झालं, जेव्हा दोघांचं भांडण होतं तेव्हा तिसऱ्याचा लाभ होतो. याच्यातनं काहीतरी शिकायला हवं. आमचा देश एकसंध होता, पण त्या इंग्रजांचा या ठिकाणी काय केला, आम्हाला संरक्षण द्या म्हणून देशातले राजांनी जेव्हा त्यांच्याकडे मागणी केली त्यावेळी त्यांना समजलं की या देशामध्ये त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही, एक संधता नाहीये. याचा फायदा काय इंग्रजांनी उठवला. म्हणून गाव असेल, देश असेल, जेव्हा दोघांमध्ये भांडणं होतात तेव्हा तिसरा त्याचा फायदा उचलतो. हे याच्यातनं शिकायचं आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं, मान्य आहे ना? पण ते बलिदान देत असताना या ठिकाणी त्यांच्या समोर, कारण तर आज आपण स्वतंत्र आहोत, पण ही संकल्पना डेफिनेशन जर कोणी मांडली असेल तर भगतसिंगांनी टोटल इंडिपेंडेंट ही संकल्पना या देशाच्या राजकारणात या देशामध्ये पहिल्यांदा जर कोणी राबवली असेल तर भगतसिंगांनी. या ठिकाणी टोटल इंडिपेंडेंस ही मागणी त्यांनी केली आणि त्याची फळ आज आम्ही जागत आहोत. आज देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर अनेक या ठिकाणी अनेक समस्या उद्भवतात. आज आपण पाहतोय, आज अनेक समस्या उद्भवतात. त्यातला असणारा आज ज्यांचं मी नाव घेऊ शकतो, तुकाराम मुंडे साहेब. पनवेल पासून कुंडवाल परत आपण दूध प्यायचो, पनीर घ्यायचो, आज ते बंद झालेत. याचा अर्थ इतक्या वर्ष आपण काय खात होतो, केमिकल खात होतो. म्हणजे आज अशी तरुण तयार व्हायला पाहिजे की देशासाठी नाही, समाजासाठी काहीतरी देणं आहे, ही जाण त्यांच्या ठिकाणी असावी. असो आज या ठिकाणी 80वा या ठिकाणी वर्ष आपण साजरा करत आहोत आणि भव्य दिव्य असणारी आपल्या शाळेची वास्तू आणि या वास्तूमध्ये या ठिकाणी असला संकल्प होते आपल्या ग्रामस्थांनी सोडला तर पूर्णत्वाला या ठिकाणी गेला. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज.